कारण सुरुवात लार्जर बेंचने झाली होती. त्यामुळे कदाचित हा खटला जो आहे तो लार्जर बेंचला रेफर केला जाणार आहे. त्यामुळे आता जे काही यांना बोलायचे बोलू द्या, ऐकून घेत आहेत ऐकून घेऊ द्या, असं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे सगळे सुशेगात बसलेले आहेत. फक्त आदळआपट, बोंबाबोंब, ते खोदना कम चिल्लाना जादा जे काही चाललंय ना, ते सगळं कपिल सिब्बल, संजय राऊत आणि त्यांची इतर जी काही पाळीव मंडळी आहेत त्यांच्यामार्फत माध्यमांमध्ये हे सगळं वाजवलं जात आहे तुणतुणं. आणि त्यामुळे माध्यमांमध्ये हारत चाललेली बाजी एकनाथ शिंदे जिंकणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत सिब्बलांना सादिक अली आठवलाय का आता? काल रात्री भाऊ तोरसेकरांशी फोनवर माझं बोलणं झालं. तेव्हा बोलताना नेहमीप्रमाणे त्यांनी शूट केलेल्या एका व्हिडिओचा मला गोषवारा सांगितला की मी उद्या एक व्हिडिओ टाकतोय. विषय होता सध्या सुप्रीम कोर्ट तिकडे जे सुरू आहे, कोर्टात सुरू असलेला शिवसेना कोणाची या वादावरचा व्हिडिओ. त्याला भाऊंनी शीर्षक दिलं होतं, लगे रहो कप्पूभाई. तर मी म्हटलं हा कप्पूभाई कोण? कॉमेडियन कपिल शर्माला त्याच्या शोमधले त्याचे सहकलाकार जे आहेत ते कप्पू शर्मा असे हाक मारतात. तर भाऊंचा विषय हा कपिल शर्मा कॉमेडी शोवर बेतलेला तर नाही ना. पण आज त्यांचा व्हिडिओ पाहिला तेव्हा कळलं की हा कप्पूभाई म्हणजे कॉमेडीवाला कपिल शर्मा नाही तर सुप्रीम कोर्टवाला कपिल सिब्बल आहे. वन साईड चाललंय सध्या त्यांचं. भाऊंनी मस्त जोडले त्यांना. पण आपल्याकडच्या समाज माध्यमांमध्ये जी ट्रायल सुरू आहे, जिला मीडिया ट्रायल वगैरे म्हटलं जातं, त्यातल्या कथानकात एक महाराष्ट्रीयन पात्र आहे. काळा कोट घालून या कपिल सिब्बलच्या मागे नाही जमत उभं राहायला, म्हणून संजय राऊतांच्या मागे मागे उभं राहिलेलं दिसतं आपल्याला नेहमी. तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर. तर हे पात्र म्हणजे सर्किट कप्पूबाई मुन्नाबाईचा सर्किट वगैरे नाही, तर त्या पात्राचं नाव असीम सरोदे नावाचा अतिशय आशावादी आणि प्रचंड चिकाटी असलेला वकील. पुण्याहून मुंबईत येताना यांना कोणी लिफ्टही देत नाही अलीकडे. पूर्वी ते पुण्याहून निघाले मुंबईला की म्हणे फेसबुकवर पोस्ट टाकायचे की कोणी मुंबईला जाणार आहे का आणि तुमच्या गाडीत जागा आहे का. ते मला बी जत्रेला येऊ द्या गिरवाली हाळी घालत हे सरोदे चांदणी चौकात अंगठा दाखवत उभे राहायचे म्हणे, म्हणजे तो लिफ्टवाला अंगठा. पण अलीकडे ते सोमवार मंगळवार बुधवार कोर्टात सुनावणी झाली की सकाळी दिल्लीहून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह घेऊन जे निघतात ते थेट मातोश्री गाठतात. नाव आणि चिन्ह दोन्ही ठाकरेंचंच असा घोषा मग मराठी चॅनल आणि पेपरवाले लावतात आणि पुन्हा शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि चिन्ह ठाण्यातल्या शिंदेंकडे आलेलं असतं. मग 2 दिवस सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल काही मुद्दे मांडतात की पुन्हा शिवसेना ठाकरेंचीच होते आणि चिन्हही ठाकरेंनाच मिळतं. ते घेऊन बिचारे असीम सरोदे धावत पळत मातोश्री गाठतात. ते उद्धवजींच्या हाती सोपवतात आणि बंगल्याबाहेर पडले रे पडले की जाणवतं ते नाव आणि चिन्ह घेऊन ठाणेकर एकनाथ शिंदे मंत्रालयात 6व्या माळ्यावर बसले. मित्रो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा कोर्टाचाच निर्णय आहे आणि आता फक्त पेढे वाटा पेढे म्हणत संजय राऊत कोर्टाबाहेर पडतील असं वाटत असताना ते अचानक कोर्टालाच विचारतात की तुम्ही धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत का नाही. त्यांनी नक्की कोणाची सुपारी घेतली हे समजेन असं होतं. मी कपिल सिब्बलांबद्दल बोलतोय. आता एक एक दिवसाला एक एक जुनी प्रकरणं आणि त्यांच्या जुन्या आठवणी काढून शिळ्या कडीला ऊत आणला जातोय की काय सुप्रीम कोर्टात असं वाटायला लागलंय. कारण अचानक ते सादिक अली प्रकरण बाहेर आले 1969 सालचं. त्याचे दाखले दिले जात आहेत. पूर्वी काय बोलायचे तर 10th शेड्यूल ते एक नाही का काय काय ते अरुणाचल प्रदेशमधले ते नबाम राबिया हे नबाम राबिया नाव तेव्हा सतत कानावर पडत होतं. आपले घंटातज्ञ सायकल रिपेअरवाले तेही सतत 10th शेड्यूलनुसार आणि नबाब राबिया केसमध्ये काय झालं यानुसार असंच काहीतरी सांगत असायचे. मग अजून एका केसचा रेफरन्स द्यायला लागले. नागालँडचे ते किहोतो होलोहान आणि अँटी डिफेक्शन लॉ ह्या 2 गोष्टींवर कात्याकूट. मग आली मणिपूर विधानसभेतली केशव मेघाचंद्र सिंग वर्सेस अध्यक्ष मणिपूर विधानसभा ही केस. आणि या सगळ्यांचा काथ्या कुटून कुटून बारीक झाल्यावर आता सादिक अली केसचा दाखला दिला जातोय. त्यानुसार धनुष्यबाण गोठवलं जावं असा दावा केला जातोय. मुळात सादिक अली केस समजून घेताना 1969 साली काय घडलं होतं, त्या घटनेतली काँग्रेस आणि 2022 सालची शिवसेना यांच्यात साम्य किती हे आधी पाहावं लागणार आहे, नाही का. हे खरं आहे की दोन्ही प्रकरणांमध्ये पक्षात मोठी फूट पडलेली स्पष्ट दिसते. दोन्ही ठिकाणी पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हांवर दावा झालाय.
दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगासमोर प्रश्न आला की मूळ पक्ष कोणता. पण एक महत्त्वाचा फरकही आहे. सादिक अली प्रकरणात इंदिरा गांधींच्या गटाकडे संघटनात्मक आणि विधिमंडळ अशा दोन्ही स्तरांवर बऱ्यापैकी बहुमत होतं. शिवसेनेच्या प्रकरणात ठाकरे गटाचा दावा आहे की शिंदे गटाकडे सुरुवातीला विधिमंडळातलंच बहुमत होतं, पण पक्ष संघटनेतलं नाही. पण हा दावा आहे, दावा. हा दावा खोडून काढला जाऊ शकतो. जेवढे गठ्ठे त्या पक्ष सदस्य नोंदणी अर्जांचे गठ्ठे ठाकरेंच्या लोकांनी कोर्टासमोर दाखल केलेत आणि दावा करतायत की बघा आमच्याकडे संघटना होती, तेवढेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त अर्ज शिंदेच्या लोकांनी दाखल केलेले आहेत. मुळात हा खटला आता पुन्हा नव्यानं सुनावणीला आला आहे. त्या दिवसापासून फक्त कपिल सिब्बलच बोलतायत. काल ठाकरेंचे दुसरे वकील आहेत, ते कामत, ते बोलले. अजून शिंदेचे, निवडणूक आयोगाचे आणि सभापती नार्वेकरांचे वकील त्यांची बाजू मांडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणूनच जे जगासमोर मांडलं गेलंय त्यावरून लागलीच सादिक अली केस ही जशीच्या तशी शिवसेना प्रकरणाला लागू करता येईल का, हा आजच्या कायदेशीर लढाईतला सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. तसं पाहिलं तर आता खरी परीक्षा ही सुप्रीम कोर्टाचीच आहे असं मला वाटतंय. कारण या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालय कोणता कायदेशीर सिद्धांत स्वीकारते यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर न्यायालयानं बहुमताच्या कसोटीला महत्त्व दिलं तर शिंदे गटाचा युक्तिवाद मजबूत होऊ शकतो. पण जर न्यायालयानं पक्षाची संघटनात्मक रचना जी आहे, पक्षाची घटना जी आहे आणि 10वी अनुसूची ज्याला म्हणतो 10th शेड्यूल, त्यांना अधिक महत्त्व दिलं तर ठाकरे गटासाठी मोठा कायदेशीर मुद्दा, एक स्ट्रॉंग पॉईंट निर्माण होऊ शकतो. पण म्हणून सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग हा 57 वर्षापूर्वींचा इतिहासातला निर्णय या 2026 मधल्या केसला लागू होईलच असं नाही आहे. पण या केसचा रेफरन्स घेतला गेला तर हा आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ज्वलंत कायदेशीर प्रश्न ठरू शकतो. कारण या दोन्ही केसेसमध्ये साम्य बरीच आहेत. 1969 मध्ये प्रश्न होता काँग्रेस कोणाची, आज प्रश्न आहे शिवसेना कोणाची. तेव्हा ज्या चिन्हासाठी साठमारी झाली ते चिन्ह होतं बैलजोडी, आज चिन्ह आहे धनुष्यबाण. पण दोन्ही संघर्षाच्या मुळाशी एकच प्रश्न आहे, पक्ष फुटला तर खरा, पण मग खरा पक्ष कोणता आणि हे ठरवायचं कसं. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना 57 वर्षांपूर्वीचा सादिक अली केसचा निकाल पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयासमोर संदर्भांच्या जंत्रीत केंद्रस्थानी आलेला आहे. म्हणूनच ही फक्त शिवसेनेची लढाई नाहीये, ही भारतातल्या राजकीय पक्षांच्या भविष्यातल्या नियमांची लढाई ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं, सादिक अली केसचा आधार शिवसेना प्रकरणात घेणं आणि त्याच्या जोरावर आता नाव आणि चिन्ह गोठवा असं सिब्बल यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे का? इतके दिवस जे सिब्बल विविध युक्तिवाद करत फक्त आमदारांचं बहुमत म्हणजे सगळं नाही, ते महत्त्वाचं नाही, की पक्ष संघटनेचाही विचार व्हायला हवा आणि या दोन्ही गोष्टींचा न्यायमूर्तींनी विचार करावा असं बोलत होते. पण आज एकदम निकराला आलेत की गोठवा चिन्ह, चिन्हावरून वाद नको. ही कप्पूबाईनं झालेली उपरती आहे की हा खटला अजून पुढे लार्जर बेंचकडे रेफर केला जाण्याच्या शक्यता आहेत. हा एक मोठा ट्विस्ट येणार आहे या केसमध्ये. कारण सुरुवात लार्जर बेंचने झाली होती, त्यामुळे कदाचित हा खटला जो आहे तो लार्जर बेंचला रेफर केला जाणार आहे. त्यामुळे आता जे काही यांना बोलायचं बोलू द्या, ऐकून घेत आहेत ऐकून घेऊ द्या, असं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे सगळे सुशेगात बसलेले आहेत. फक्त आदळ आपट, बोंबाबोंब, ते खोदना कम चिल्लाना जादा जे काही चाललंय ना, ते सगळं कपिल सिब्बल, संजय राऊत आणि त्यांची इतर जी काही पाळीव मंडळी आहेत त्यांच्या मार्फत माध्यमांमध्ये हे सगळं वाजवलं जात आहे तुणतुणं. आणि ही जी शक्यता आहे, मी जी म्हणालो की लार्जर बेंच पुढे रेफर केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माध्यमांमध्ये हारत चाललेली बाजी एकनाथ शिंदे जिंकणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याच्या शक्यता लक्षात घेत सिब्बलांना सादिक अली आठवलाय का आता? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. हारी बाजी को जीतना जिसे आता है वो सिकंदर ठाणा में रहता है असं कोणीतरी काल गुणगुणत होतं. कोण बरं ते? अनिल थत्ते? नाही, थत्ते नव्हते ते. मला वाटतं तो पुण्याचा वकीलच असावा बहुधा, जो दर बुधवारी शिवसेना आणि धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळाला असा निकाल स्वतःच देतो आणि ते नाव आणि चिन्ह स्वतःच पुण्याहून दिल्लीला, दिल्लीहून मातोश्रीवर असं आणून देतो. पण बंगल्याबाहेर पडताच ते पुन्हा ठाण्याच्या शिंदेंकडे गेलेलं असतं. मग हा बसतो बोंबलत. बघूया हा खेळ अजून किती दिवस चालतो. आपण तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूच. तोवर काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.